काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल सर, आज राज्यभरामध्ये नाही का टँकर चालकांच्या संपाचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत जनजीवन विस्कळीत झालेलं आहे, सर्व पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आलेली आहे, काय सांगाल? केंद्र सरकारच्या तानाशाह प्रवृत्तीचा हा विरोध आहे। जे तुगलकी कायदे केंद्र सरकारने विरोधकांना विरोधी खासदार सस्पेंड करून जे केलेले होते त्या कायद्याचा परिणाम आहे। आणि या तुगलकी कायद्यामुळे आज संपूर्ण राज्यच नाही तर संपूर्ण देश ती परिस्थिती जनजीवन विस्कळीत झालेलं आपण पाहतो आहे। आणि म्हणून ह्या तानाशाह सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच त्याला एक पर्याय आहे। लोकशाही यांना मान्य नाही, संविधान या लोकांना मान्य नाही आणि म्हणून या पद्धतीचं जनजीवनावर प्रभाव आणि जनजीवन हे प्रभावित व्हावं, त्यांना ते विस्कळीत व्हावं हा प्रयत्न BJP जाणून बुजून करते। आणि त्या कायद्याचा परिणाम आहे की आज महाराष्ट्रच नव्हे तर देश पूर्ण रस्त्यावर उभा झालेला आहे। सर, आता आरक्षणाच्या बाबतीतही सरकारकडून हेच टीका केली जाते की मराठा आरक्षणाबाबत जरांगे पाटलांना खेळवलं जात आहे। आज पुन्हा जरांगे पाटलांसोबत मुख्यमंत्री फोनवर चर्चा करणार आहे, काय वाटतं सर तुम्हाला निर्णय होईल? सरकारला कायदा पारित करायचा नाही, मराठ्यांना न्याय द्यायचा नाही आणि OBC मराठा वाद हा कायम पेटवून ठेवायचा आणि मूळ मुद्दे जे जनतेचे आहेत त्याला डायव्हर्ट करायचं हा प्रयत्न आहे। महाराष्ट्रामध्ये आत्ताच मला काही मुलं मुली भेटायला आले, नोकर भरतीच्या नावाने त्यांना लुटलं जात आहे, त्याला फसवलं जाते आहे। खरं तर ह्या सरकारवर 420चा गुन्हा दाखल केला पाहिजे। तरुणांचं आयुष्य बर्बाद केलं जाते आहे आणि म्हणून या पद्धतीचे हे फसवणारं सरकार जे महाराष्ट्रात कधी नव्हे, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रातली जनता बघते आहे। त्यामुळे आज लोकांमधला जो राग आहे तो भयानक आहे आणि आज न उद्या स्फोट होईल। कारण की आता निवडणुका हे सरकार घेत नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही, त्यामुळे लोकांमध्ये या सरकारच्या आणि विशेष करून भाजपच्या विरोधातला जो राग आहे तो निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होणार आहे। सर, आता राम मंदिरावरून पण भाजपवर टीका केली जाते की राम मंदिराचा हा इव्हेंट भाजपने केलेला आहे आणि लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे केलं जाते, काय वाटतं? हिंदू धर्माचे प्रमुख जे असतात, मी पण हिंदू धर्माचा, त्याचे प्रमुख असतात शंकराचार्य आणि शंकराचार्यजी वारंवार सांगतात आहेत की मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही आणि यांना निवडणुका पुढे जायचं आहे, त्याच्यामुळे राम मंदिराचा इव्हेंट करून हिंदू धर्माला भ्रष्ट करण्याचं काम भाजप करते आहे, देशाचे प्रधानमंत्री करते आहे। अशा पद्धतीचं आरोप नाही म्हणायचा, आक्षेप शंकराचार्यजी करतात आहेत। तरी यांना लाज नाही, हे लोकांमध्ये जातात, लोकांना सांगतात की राम मंदिराच्या याच्यामध्ये चला। हे एक प्रकारचं राजकीय इव्हेंट धर्माच्या नावाने हे लोक करतात आहेत आणि शंकराचार्यजींनी सांगितलं हे पाप करतात आहेत। ही सगळी तुलना माणसामध्ये आहे आणि जनता यांना भगवान श्रीरामाच्या नावाने हे जे इव्हेंट करतात त्याचा धडा या लोकांना शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही। शेवटचा प्रश्न आहे की जागा वाटपावरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये महाविकास आघाडीत वाद रंगलेला आहे, तर या जागा वाटपावर नेमकं काँग्रेसची भूमिका काय राहणार आहे? कुठलाही वाद आघाडीमध्ये नाही आणि एकदम शांततेनं आमच्या जागा वाटपाचा प्रश्न सुटेल। हे आपल्यासोबत होते नाना पटोले की त्यांनी सांगितलं आहे की कुठल्याही आमच्या महाविकास आघाडीमध्ये वाद नाही, शांततेमध्ये हा महाविकास आघाडीमधला जागा वाटपाचा वाद हा सुटेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।